लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत. रम्याचं आईने जबरदस्ती लग्न ठरवलं म्हणून रम्या पार्थला विनवणी करते, पार्थ मला प्लीज यातून बाहेर काढा, नाहीतर हे लोक माझं जबरदस्ती लग्न लावतील. यासाठी मला तुमची मदत हवी आहे. पार्थ तिला म्हणतो, सांग काय मदत करू तुझी. तर रम्या म्हणते, मी खाली सर्वांसमोर सांगेल, तेव्हा फक्त तुम्ही काही बोलू नका, गप्प राहा फक्त. रम्या खाली जाते आणि पाहुण्यांना कांदे पोहे वगैरे देते आणि पुढची प्रोसेस सुरू होते. तेव्हा मुलांची आई रम्याला विचारते, तुझी काय इच्छा आहे मुली, तू तयार आहेस ना लग्नाला. तर रम्या म्हणते, माझं पार्थसोबत आधीच लग्न झालेलं आहे, माझं पार्थवर लहानपणापासून प्रेम आहे आणि अशा मुलीसोबत तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावू नका. आता ही सर्व ऐकून सर्वांना धक्का बसतो, पण पार्थ त्यावर काहीच बोलत नाही. जे काही झाल्यावर नंदिनी पार्थला म्हणते, एवढं सगळं होऊनसुद्धा तुम्ही काहीच म्हणाला नाहीत. माझ्या बहिणीचं तुमच्यासोबत लग्न झालेलं आहे, तुम्ही गप्प का राहिला. तर पार्थ तिला म्हणतो, तुमची बहीण आता काव्या पार्थ देशमुख आहे, त्यामुळे तुम्ही आता त्यांची चिंता करू नका, मी घेईल तिची काळजी. आता पुढे नक्की काय होणार हे पाहणे फारच रंजक असणार आहे. पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.